नमस्कार मंडळी. ते मी रमा रुक्मान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजातमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, आज आहे इंदिरा एकादशी आणि याच व्रतासंदर्भात आपल्या आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशी व्रत केले जाते. सध्या पितृपक्ष सुरू असून पितृपक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला विशेष असे महत्त्व आहे. मृत्यूनंतर ज्या व्यक्तीचा आत्मा यमलोक किंवा पितृलोकामध्ये कष्ट भोगत असतो त्याच्या मोक्षप्राप्तीसाठी इंदिरा एकादशीचे व्रत करणे लाभदायक ठरते. इंदिरा एकादशीच्या व्रताचे महत्त्व युधिष्ठिरांना सांगताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की इंदिरा एकादशीच्या व्रताने पितरांना अधोगतीपासून मुक्ती मिळते. हे व्रत केल्याने मनुष्य पापमुक्त होतो. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने त्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते. तर आता आपण व्रताचरण करताना काय नियम पाळायचे आहेत ते समजून घेऊया. इंदिरा एकादशीचे व्रत आचरण करणाऱ्यांनी काही नियमांचे पालन केले पाहिजे. हे व्रत आचरण करताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये. या दिवशी सात्विक आहार घ्यावा. जर तुम्ही व्रत करणार नसाल तरीसुद्धा या दिवशी कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे, मांसाहार करणे, मद्यपान करणे या गोष्टी टाळाव्यात. एकादशीच्या दिवशी व्रत केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला व्रतसांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्री विष्णूंची मनोभावे पूजा करावी. तसेच व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणालाही अपशब्द बोलू नयेत. तसेच या काळामध्ये अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमायाचना करावी. आता आपण या दिवशी व्रतपूजन कसे करावे हे जाणून घेणार आहोत. इंदिरा एकादशी व्रताच्या पूजन विधीबाबत पद्मपुराणात उल्लेख आढळतो. हे व्रत मनापासून आचरण करावे. इंदिरा एकादशीचे व्रत आचरण करणाऱ्यांनी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे उरकून घ्यावेत. इंदिरा एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून श्री विष्णूंना आवाहन करावे. श्री विष्णूंची अथवा तुमच्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर ती चौरंगावर ठेवून त्यांची स्थापना करावी. यानंतर गंगाजल, फुले, चंदन, पंचामृत, अक्षता हे श्री विष्णूंना अर्पण करावे. श्री विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय असल्यामुळे या व्रतपूजेमध्ये त्याचा प्रामुख्याने वापर करावा. धूप, दीप, नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करावा. यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. शक्य असल्यास पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करावा. श्री विष्णूंकडे आपल्या पूर्वजांच्या मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना करावी. इंदिरा एकादशीची व्रतकथा पुढील प्रमाणे आहे. धार्मिक मान्यतेनुसार सतयुगात महिष्मती नावाच्या नगरात इंद्रसेन नावाचा तेजस्वी राजा राज्य करीत होता. तो धनधान्य, संपत्ती याने समाधानी होता. एके दिवशी राजा इंद्रसेन याने स्वप्नात आपल्या वडिलांना नरक यातना भोगत आहेत, त्यांना फार छळ सोसावा लागत आहे असे पाहिले. या नरक यातनेतून माझी मुक्तता करण्याचा उपाय शोधावा असे वडिलांनी त्यांना स्वप्नात सांगितले होते. राजा इंद्रसेन यानंतर विचारात पडला. या संदर्भात त्यांनी देवऋषी नारद यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा देवऋषी नारदांनी राजा इंद्रसेनला भाद्रपद महिन्यातील एकादशीला विशेष व्रत आचरणाविषयी सांगितले. या व्रताचे जे पुण्य मिळेल ते आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करावे असे नमूद केले. नारदांनी सांगितल्याप्रमाणे राजा इंद्रसेनने मनापासून व्रत आचरण केले आणि पुण्य आपल्या पूर्वजांच्या नावाने दान केले. या व्रताच्या प्रभावामुळे राजा इंद्रसेन यांच्या वडिलांना मोक्षप्राप्ती झाली आणि ते थेट वैकुंठात गेले. तसेच इंद्रसेनला सुद्धा मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती झाली अशी कथा पुराणात सांगितली जाते. तर अशा इंदिरा एकादशीच्या व्रताचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी उपवास ठेवल्याने पितरांच्या आत्म्यास शांती मिळते, त्यांना स्वर्गात जागा प्राप्त होते. तसेच आपल्याला सुद्धा सुख, शांती आणि समृद्धी याची प्राप्ती होते.
असे पुराणांमध्ये सांगितलेले आहे. याशिवाय इंदिरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून व्रत केल्यास 7 पिढ्यांच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि व्रत आचरण करणाऱ्याला सुद्धा मोक्षप्राप्ती मिळते अशी मान्यता आहे. या दिवशी संपूर्ण दिवसात तुम्हाला जितक्या वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करता येईल तितका वेळा जप करावा आणि आपले सर्व पुण्य हे आपल्या पितरांना अर्पण करावे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता की आजच्या पूजेमध्ये सुद्धा थोडेसा वेगळेपणा आणण्याचा मी प्रयत्न केला होता. त्यामुळे माझ्याकडे ज्या 2 मूर्त्या आहेत बाळकृष्णाच्या, त्यामधील एका मूर्तीला आज मी अभिषेक केला होता आणि त्याला मी पाळण्यामध्ये ठेवलं होतं. तर या छान सुगंधित अशा गजऱ्यांनी मी पाळणा सजवला होता आणि बाळकृष्णाला छान पंचामृताने अभिषेक करून वस्त्र अलंकार यांनी शृंगार करून पाळण्यामध्ये विराजमान केले होते आणि त्यानंतर त्यांना झोकासुद्धा दिला होता. तर देव आपल्याला हवी तशी सेवा आपल्याकडून करून घेत असतो. त्याचीच इच्छा असते तेव्हाच या गोष्टी घडत असतात असंच मला वाटतं. आणि माझ्याकडे राधाकृष्णाची जी मोठी मूर्ती आहे त्यांनासुद्धा जल अभिषेक करून मी छान असं सजवलं होतं. त्यानंतर तुळशीपत्र अर्पण केले होते, तुपाची समई लावली होती आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण झालं होतं. तर मंडळी, या दिवशी कोणते खास उपाय तुम्ही करू शकता या संदर्भातील माहिती आपण आता जाणून घेऊयात. या एकादशीच्या दिवशी गरुड पुराणाचे पठण केल्याने पितरांना शांती मिळते अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी पितरांसाठी गरुड पुराणाचे पठण करणे हे अत्यंत लाभदायक ठरते. इंदिरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. पूजेच्या वेळी 11 विड्याच्या पानांवर कुंकवाने श्री लिहून भगवान विष्णूला अर्पण करा. आर्थिक अडचणी दूर व्हावी अशी प्रार्थना करा. या उपायामुळे आपल्याला व्यावसायिक तसेच नोकरीमध्ये अनेक लाभ होतात अशी मान्यता आहे. तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी चंदन आणि केशर मिसळून तयार केलेले गंध देवाला आणि स्वतःला लावावे. तसेच गंधाचे एक बोट तुमच्या तिजोरीला देखील लावा. यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होईल आणि धनवृद्धी देखील होईल. असे सांगितले जाते की या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. यानंतर 11 वेळा पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालावी. वास्तविक पिंपळ वृक्ष हे त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जर आपण दिवा लावला तर तिन्ही देवतांचा विशेष असा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आणि या दिवशी म्हणजेच इंदिरा एकादशीच्या दिवशी जर आपण दिवा लावला तर आपल्या पूर्वजांकडून सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि त्यांना देखील आनंद होतो. पितृपक्षात केलेल्या दानाला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही तूप, दूध, दही, तांदूळ इत्यादी वस्तू जर गरजूंना दान करू शकता. तसेच तुम्ही काही गरिबांना अन्नसुद्धा देऊ शकता. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही पैसेसुद्धा दान करू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील आणि त्यांनासुद्धा यामुळे आनंद मिळेल. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसा मित्रांनो. धन्यवाद.